नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदात्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार MSN 1 मध्ये विचारला जाणारा महत्त्वपूर्ण प्रश्न, ग्लासगो कोमा स्केल म्हणजे तरी काय आहे. 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. तर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण ग्लासगो कोमा स्केल MSN 1 5 मार्क्स क्वेश्चन बघतोय. पहिली डेफिनेशन बघून घेऊया. तर ग्लासगो कोमा स्केल हे एक स्केल आहे जे आपल्याला रुग्णांच्या चेतनेचे स्तर निर्धारित करण्यास आणि औषधांमध्ये वापरले जाते. शक्यतो डोक्याची दुखापत असलेल्या रुग्णांमध्ये हे आणीबाणीच्या औषधांमध्ये आणि उपचारादरम्यान रुग्णांच्या चेतनेच्या बदलांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते. ग्लासगो कोमा स्केल हे एक स्केल आहे जे आपल्याला रुग्णाच्या चेतनेचे स्तर निर्धारित करण्यास औषधांमध्ये वापरले जाते. शक्यतो डोक्याची दुखापत असलेल्या रुग्णांमध्ये हे आणीबाणीच्या औषधांमध्ये आणि उपचारादरम्यान रुग्णांच्या चेतेच्या पातळीचे बदलांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर याचा उपयोग कशासाठी होतो. तर ग्लासगो कोमा स्केल म्हणजे GCS वापर सर्व प्रकारच्या तीव्र वैद्यकीय आणि आघातग्रस्त रुग्णांमध्ये दुर्बल चेतनेच्या मर्यादेचे वस्तुनिष्ठपणे वर्णन करण्यासाठी केला जातो. स्केल रुग्णांच्या प्रतिसादाच्या 3 पैलूंनुसार मूल्यांकन करते: डोळे उघडणे, मोटर आणि मौखिक प्रतिसाद. त्यानंतर GSS म्हणजे ग्लासगो कोमा स्केलच्या स्कोअरनुसार रुग्णांची काळजी. तर त्याचा स्कोअर ह्याच्या पुढे दिला आहे. तर जोपर्यंत रुग्णाने GCSवर 15चा GCS स्कोअर गाठला नाही तोपर्यंत प्रत्येक अर्ध्या तासाने रुग्णांचे निरीक्षण केले पाहिजे. एकदा GCS स्कोअर 15वर पोहोचला की दर अर्ध्या तासाने सलग 2 तास GCS वापरून रुग्णांचे पूर्ण मूल्यांकन केले पाहिजे. जर रुग्णाचा GCS स्कोअर 15च्या वर राहिला तर रुग्णाला दर तासाला एकदा 4 तासांनी आणि त्यानंतर 2 तासांनी निरीक्षण केले पाहिजे. कोणत्याही वेळी रुग्णाचा GCS स्कोअर 15पेक्षा कमी झाल्यास डॉक्टरांनी दर अर्ध्या तासाने रुग्णाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्लासगो कोमा स्केलचे स्कोरिंग कसं आहे. 1 2 3 4 5 6 असं स्कोरिंग दिलेलं असतं. तर चाचणीमध्ये डोळा, तोंडी उत्तर आणि ज्याला मोटर किंवा उत्तर बोलतात, मोटरिक उत्तर, ते ह्याचे स्कोअर तुम्हाला लिहायचे आहे. हँडरायटिंग समजून घ्या. तर डोळा बघूया. उदाहरणार्थ आपण डोळा घेतो, गंभीर आघात, ठीक आहे, किंवा एन्युक्लेशन. तर ह्याच्यामध्ये स्कोअर बघूया. 1 मध्ये उघडत नाही डोळा, वेदनाने उत्तर देतात किंवा म्हणून डोळे उघडतात, वेदनाचे उत्तर म्हणून डोळे उघडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आवाजाला उत्तर म्हणून डोळा उघडतो रुग्ण, उत्साहाने डोळा उघडतो 4थ्या स्कोअरमध्ये. ठीक आहे. म्हणजे याचे स्कोअर आहेत असं तुम्हाला लिहायचं आहे. 1 मध्ये उघडत नाही, वेदनांचे उत्तर म्हणून डोळे उघडतात, त्याच्यानंतर आवाजाला उत्तर म्हणून डोळा उघडतो आणि उत्साहाने डोळे उघडतात. त्यानंतर आहे तोंडी. तोंडी उत्तरमध्ये त्याचेही 5 मध्ये हे दिलेले आहे. तर मौखिक भाषा, मग ही काय म्हणते ते लक्ष द्या. ही आहे मौखिक भाषा. आवाज करत नाही. मौखिक भाषेमध्ये तोंडी उत्तर देताना आवाज करत नाही. न समजणारे आवाज दुसऱ्यामध्ये येतं. अयोग्य शब्द असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर रुग्ण गोंधळून प्रतिसाद देतं आणि तो कुठे आहे, कोण आहे, वेळ सांगतो 5व्यामध्ये. 4थ्यामध्ये काय करतो, रुग्ण गोंधळून प्रतिसाद देतो. 5व्यामध्ये तो कुठे आहे, कोण आहे आणि वेळ सांगतो 5व्यामध्ये. तर मी काय सांगते, तुम्हाला हँडरायटिंग कळत नसेल तर लक्ष द्या माझ्याकडे, म्हणजे तुम्हाला कळेल. हा स्कोअरचाच थोडासा इश्यू होईल तुम्हाला, आय थिंक सो. त्याच्यानंतर मोटरिक उत्तरमध्ये काय, तर अर्धांगवायू. ठीक आहे. त्याच्यानंतर हेमी पॅरालिसिस, त्याच्यानंतर स्ट्रोक, पोस्ट स्ट्रोक किंवा जन्मजात सेरेब्रल पाल्सी किंवा स्ट्रोक, अर्धांगवायू
त्याच्यामध्ये काय होतं तर त्याचे स्कोर बघूया आपण. तर आता असं आहे, 1 नंबरला फक्त हालचाल करत नाही, 2 नंबरला आहे हात आतून म्हणजे फिरवतो किंवा कोपर वाढवणे, हात आतून फिरवणे किंवा कोपर वाढवणे, पॅथॉलॉजिकल, ठीक आहे, पॅथॉलॉजिकल रिॲक्शन किंवा डिबार्किंग आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आनंददायी वाकणे, ठीक आहे, आनंददायी वाकणे असतं ना ते, सहन करण्यासाठी हलवते, आज्ञा पाळतो, ठीक आहे. 6व्यामध्ये काय करतो रुग्ण, आज्ञा पाळतो. तुम्हाला हँडरायटिंग समजायला थोडंसं त्रास होईल, तर माझ्या शब्दांकडे फक्त शेवटचे लक्ष द्या. तर फक्त हालचाल करत नाही, हात म्हणजे काय करतो, आतून फिरवणे किंवा कोपर वाढवतो, म्हणजे हे करतो. पॅथॉलॉजिकल फ्लेक्सिबल रिॲक्शन किंवा डिबार्किंग. त्याच्यानंतर काय होतं तर आनंददायी वाकणे, सहन करण्यासाठी हलवते, 5वा आहे, आणि 6वा आहे आज्ञा पाळतो. तर अशा प्रकारे ह्याचं स्कोरिंग केलं जातं. तर त्याचा तक्ता आहे तो तुम्हाला अशा प्रकारे लिहायचा आहे. थोडंसं सॉरी समजायला तुम्हाला त्रास होईल, तर अशा प्रकारे तुम्हाला चार्ट करून स्कोरिंग करायचं आहे. ग्लासगो स्कोमा स्केलचं तुम्हाला लिहावं लागते, त्याच्यानुसार रुग्णाची कंडिशन समजते. तर अशा प्रकारे माहिती होती, कदाचित तुम्हाला आवडेल की नाही माहीत नाही, पण जेवढी मला सांगता आली तेवढं मी प्रयत्न केला आहे, कारण तुम्हाला एक्झाममध्ये लिहायला तर काहीतरी पाहिजे. तर त्याच्यासाठी फक्त तुम्हाला हे स्कोरिंगचं थोडासा इश्यू होऊ शकतो. त्याच्यानंतर GCS नंतर म्हणजे ग्लासगो स्कोमा स्केलच्या स्कोरनुसार तुमची रुग्णाची काळजी, तर आधी हा स्कोर लिहून मग रुग्णाची काळजी लिहायची आहे, त्याचा उपयोग लिहायचा आहे, डेफिनेशन लिहायचं आहे. 5 मार्काला एवढं पास होऊन जातं, कारण स्कोर लिहायलाच तुम्हाला 1 पेज लागणार आहे. 5 मार्काला 2.5 पेज लिहिणं गरजेचं आहे. तर तुमचं 2.5 पेज आरामात बसून जाते. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.